हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आणि वुमन्स डेच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार एक चटपटीत अशी रेसिपी, जे त्याच्यासाठी मी रताळी उकडून घेतलेत कुकरमध्ये किंवा तुम्ही टोपात पण उकडून घेऊ शकता. ते 2-3 शिट्यामध्ये मस्तपैकी उकडून घेतले आणि ती आपण एकदम मस्तपैकी सोलून आणि मॅश करून घेणार आहोत. बघा, पाहिजे तर तुम्ही किसून घेऊ शकता, पण किसण्यापेक्षा असे पण साधे सिंपल मॅश होऊन जातात. तर एकदम मस्तपैकी अशी मॅश करून घ्या. त्याच्यामध्ये चटपटीत बनवण्यासाठी आपण इथे 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. ते जिरं टाकले अर्धा चमचा. जर तुम्ही इथं कोथिंबीर, अद्रक वगैरे खात असाल तर ते पण टाकू शकता. मग आम्ही खात नाही म्हणून मी टाकत नाही. नाहीतर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि याची एक थोडी पेस्ट करून घेणार आहे. आपल्याला तिखट पण होईल आणि मस्तपैकी असं चटपटीत पण लागेल. इथे ही पेस्ट आपण मॅश केलेल्या रताळ्यांमध्ये टाकूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. हे बघा, आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे 2 चमचे फक्त उपवास भाजणी टाकणार आहे. तुमच्याकडे राजगिरा पीठ वगैरे असेल किंवा शेंगदाणा पीठ ते टाकू शकता. आणि इथे थोडं टेस्टसाठी इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे आणि परत एक मस्तपैकी असा गोळा तयार करून इथे इथे पाणी बिणी न ॲड करता आपण मस्तपैकी गोळा रेडी होतो. बघा, ती मस्तपैकी आपलं तुम्ही पाहिजे तर भजी असे छोटे छोटे टाकून पण करू शकता एकदम, किंवा थोडे छोटे असे थालीपीठ पण बनवू शकता. जर तुम्हाला पाहिजे असे चटपटीत तर असे ते छोट्या अशा पुऱ्या पण करू शकता. इथे मी थोडे असे गोल आणि चपट्या टाईपमध्ये छोटे असे कटलेट करणार आहे, जे आपण कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय पण करू शकता. इथे मी तव्यावर तेल टाकून यांना मी फ्राय करणार आहे. कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे, कारण आपलं पूर्ण तर सर्व सामान शिजलेलंच आहे, त्याच्यामुळे जास्त काय एवढं नाही हे केलं तरी चांगलं वाटतं. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही तसे पण करू शकता. इथं मी लो फ्लेमवर आपण दोन्ही साईडने अशा क्रिस्पी होईपर्यंत आपण शिजवणार आहे. त्याच्यासाठी बघा, आता 3-4 मिनटं झालेत लो फ्लेमवर आणि पलटी करून घेणार. मस्त असे गोल्डन फ्राय करून त्याला 3-4 मिनटं याला फ्राय करणार आहे. बघा, किती असे चाटसारखे आपल्याला बाहेरचे असे एकदम टेस्टी असे हे कटलेट वाटतात. हे उपवासाचे कटलेट नक्की एकदा करून बघा. तुम्ही चटणी दहीबरोबर या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. याच्याबरोबर गोड चटणी किंवा तिखट चटणी बरोबर खाऊ शकता. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.